तुम्हाला पण कधी कधी असं होतं का हो, घरामध्ये भाजीला सगळं काही आहे पण काहीच खाऊ वाटत नाही, किंवा सगळं काही आहे फ्रीजमध्ये पण भाजी बनवू वाटत नाही, खाऊ वाटत नाही, काहीतरी वेगळं खावं असं वाटतं. त्या दिवशी हे असं काहीतरी करून बघा, कारण हे सगळं हेल्दी पण आहे आणि तोंडाला चव देणारं पण आहे. मी असं म्हणणार नाहीये की खूप सारं हेल्दी आहे, पण हो, बाहेरच्या पिझ्झापेक्षा तर बेटर दॅन. तर घरामध्ये मला रोज रोज सगळेजण असेच बोलायचे, काय सारखं सारखं रोज रोज तीस भाजी करत असते, जरा काहीतरी वेगळं करत जा ना. म्हणून मग म्हटलं चला आज काहीतरी वेगळंच बनवूया. म्हणून मी काय केलं, गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, थोडंसं दही टाकलं आणि त्याचा एक डो तयार करून घेतला. छान असा 2 ते 2.5 तास त्याला बंद डब्यामध्ये त्याला ठेवून दिला, जेणेकरून तो फुलून येईल आणि तो चांगला फुगला पण होता. त्यानंतर त्याला चपातीप्रमाणे म्हणजेच रोटीप्रमाणे असं जाडजाड लाटून घेतलं आणि काटाचा चमचा असतो ना, त्याने टोचून सगळं पिझ्झा बेस सरळ पिझ्झा बेस तयार करून घेतला गव्हाच्या पिठाचा. म्हणजे कसं की तो फुगणार नाही. ह्या पद्धतीनं करून घरामध्ये कांदा होताच आणि शिमला मिरची पण होती, टोमॅटो पण होता. कमतरता होती ती फक्त कॉर्नची. म्हटलं जाऊ द्या, चला आपण काय एवढ्या अंबानीच्या घरातले नाही आहोत की आपल्याला सगळ्याच गोष्टी आपल्या घरामध्ये अवेलेबल असतीलच. तर घरामध्ये अवेलेबल होत्या त्या गोष्टींमध्ये मी ट्राय करण्याचा प्रयत्न मात्र केला, पण तो सक्सेसफुल झाला. गव्हाच्या पिठाची चांगली रोटी तयार करून घेतली, त्याला गवळ भाजून घेतलं. त्यानंतर त्याच्यावरती थोडासा, आता टोमॅटो केचप थोडासा होता म्हटल्यावरती थोडं टोमॅटो केचप आणि पिझ्झा सॉस होता घरामध्ये, तर तो पिझ्झा सॉस पण लावून घेतला. त्यानंतर त्याच्यावरती टॉपिंग वगैरे करून घेतलं, चीज वगैरे टाकून घेतलं. किसलेलं चीज आणलं होतं, क्यूबमधलं चीज आणलं होतं, तर त्यावरती सगळं असं सजवून घेतलं मस्तपैकी. आपल्या घरात तर आता ओव्हन पण नाही, मायक्रोवेव्ह पण नाही, मग काय पर्याय, तर तव्यातच बनवलं. माझ्याकडे फ्रीजमध्ये बटर होतं म्हणून मी बटर यूज केलं. तुमच्याकडे बटर जर नसेल तर तूप, तेल काहीही चालेल. थोडंसं आपलं तव्यावरती टाकून घेतलं बटर. त्यानंतर आहे असं सजावट केलेला जो पिझ्झा होता ना, तो पिझ्झा मस्तपैकी तव्यामध्ये ठेवून घेतला आणि त्यानंतर तो 3 ते 4 मिनिट लो फ्लेमवरती झाकण ठेवून त्याचं चीज फक्त मेल्ट होईपर्यंत त्याला भाजून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ओरेगॉनो वगैरे टाकलं. मी इतका छान झाला होता ना, टेस्टला एकदम पिझ्झा हटच्या पिझ्झा प्रमाणे झाला होता. तुम्ही